करायचा। मालेगाव महानगरपालिकाच्या विशेष महासभेत आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या या बैठकीत सत्ताधारी इस्लाम पार्टी आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली। घरपट्टी वाटपाच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली। एमआयएमचे गट नेते अब्दुल मलिक यांनी प्रशासनावर घरपट्टी वितरणात अन्याय झाल्याचा आरोप करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली। त्याला प्रत्युत्तर देताना महापौरपती खालिद हाजी यांनीही जोरदार प्रतिवाद केला। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आणि वातावरण तापले। काही नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। काही काळ कामकाज ठप्प झालं होतं। दरम्यान काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करण्याचं आवाहन केलंय। त्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील कामकाज सुरळीतपणे सुरू करण्यात आले।